नागपुरात हिट अँड रन प्रकरणात धक्कादायक बाब समोर आलेली आहे। आरोपींच्या रक्ताचे नमुने 48 तासांनंतरही नागपूर पोलिसांनी तपासणीसाठी पाठवलेले नाहीयेत। रविवारी रात्री नागपुरात अपघाताची घटना घडली होती। या अपघातामध्ये एका कारने तब्बल 9 जणांना चिरडलं होतं। यात दोघांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली खरी। अटकेला 48 तास उलटल्यानंतरही रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात का आले नाही याचं कोडं अजून उलगडलेलं नाहीये। तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संजय तिवारी आपल्या सोबत लाईव्ह जोडले गेलेत। संजय, 48 तासांनंतरही पोलिसांनी रक्ताचे नमुने जे आहेत आरोपींचे ते पाठवलेले नाहीयेत। का पाठवण्यात आलेले नाहीयेत हे नमुने? अगदी आपण जसं म्हणाला तसं या प्रकरणामध्ये 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्या 6ही आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्पितळात घेऊन जाण्यात आलं होतं। त्यांचे रक्ताचे नमुने कलेक्ट करण्यात आले होते, पण ते नमुने प्रादेशिक न्यायवैद्यकशास्त्र प्रयोगशाळेत म्हणजे रिजनल फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवण्यात यायला हवे होते, पण ते 48 तास झाल्यानंतरही पाठवण्यात आलेले नाहीये। अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक ही घडामोड आहे असंच म्हणावं लागेल। आपल्याला माहिती आहे, जसं आता आपण सांगितलं, रविवारी रात्री 11:15 ते 12च्या दरम्यान पूर्व नागपुरातील वाठोडा टोल नाक्याजवळ ही घटना घडली। पोलिसांनी या घटनेत 9 लोकांना जे फुटपाथवरती झोपले होते त्या 9 मजुरांना, म्हणजे ते राजस्थानचे होते आणि नागपुरात खेळण्या विकून आपलं पोट भरत होते, ते लोक रस्त्यावरच्या फुटपाथवरती झोपलेले असताना त्यांना चिरडण्यात आलं। त्या घटनेनंतर सीसीटीव्ही फुटेज म्हणजे अगदी धाबामध्ये जिथे त्या 6 लोकांनी आपल्या एका मित्राचा वाढदिवस बर्थडे साजरा केला होता, बर्थडे पार्टी केली होती, तिथून ते निघाले। तिथपासून सगळ्या मार्गाचे सीसीटीव्ही फुटेज चेक करत आणि त्या जी हुंडई कार होती त्या हुंडई कारची तुटलेली नंबर प्लेट त्याच्या आधारे त्यांनी त्यांचा मागोवा काढला होता आणि 3 तासात त्यांना अटक केली होती। त्यानंतर त्यांचे रक्ताचे नमुने गोळा करण्यात आले जीएमसी मध्ये, जसं मी आता सांगितलं, पण अद्याप 48 तास उलटून गेल्यानंतरही रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅब मध्ये ते पाठवण्यात आलेले नाहीये। काल रात्री जेव्हा हा प्रकार उघडकीस आला तेव्हा डीसीपी दर्जाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीनं वाठोडा पोलीस स्टेशन मध्ये हजर झाले, दाखल झाले आणि त्यांनी जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत दिघे त्यांना जाब विचारला, त्यांना खडसावलं अशी आमची माहिती आहे। आणि त्यांनी त्यांना विचारलं की हे काय कारण आहे। त्यांनी असं सांगितल्याचं कळतंय की वेळ नव्हता, दुर्लक्ष झालं किंवा अन्य कामामध्ये राहून गेलं। पण खरं सांगायचं तर या घटनेने पोलिसांच्या हेतूवरतीच शंका उत्पन्न होईल असा वाव निर्माण झालेला आहे। कारण 48 तासानंतर आज बुधवारी ते रक्ताचे नमुने रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबला पाठवण्यात येणार आहेत खरे, पण त्यामध्ये आता न्यायालयामध्ये प्रश्न उचलले जातील आणि या प्रकरणामध्ये त्या रक्ताच्या सॅम्पलमध्ये जो काही बदल झालेला आहे, अल्कोहोलचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता कुठेतरी न्याय मिळण्यास आणखी विलंब होईल किंवा न्याय अजून दूर जाईल अशी शंका निर्माण झालेली आहे। धन्यवाद संजय, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।